राजाभाऊ दिंडोरे, लोकशासन पार्टीचा जिल्हाध्यक्ष. रात्री 12-12:30 वाजता 10-12 पोलीस माझ्या घरी येऊन मला विचारले कुठं राहत आहे. तर साहेबांनी बोलवलेलं आहे चला. मग आम्ही जनरल पोलीस स्टेशन आलो. साहेब म्हटलं तुम्हाला रिटर्न करतात येतं, आम्ही बसा आणि उद्या सकाळी 12-12:30 वाजता मोदी साहेब गेल्यानंतर तुम्हाला सोडतील. मग आमचं म्हणणं असं होतं की आता असलेले कलेक्टर साहेब वापरत असलेली 32 लाखाची गाडी, शासन वाहन मर्यादा हे 8 लाखाची आतली गाडी आपल्या माननीय कलेक्टर साहेबांना वापरता येत नाही असं शासन निर्णय सांगतो आहे. हे मी सांगत नाही आहे. तर ती तात्काळ ती बंद करावं अशी. आणि भूसंपादना क्रमांक 7मधून त्याची 80,000 भाडं निघतं आणि ड्रायव्हरला 30,000 असं एकूण महिन्याला जातं 1,10,000 रुपये त्याच्यावर खर्च होतो. त्यासाठी तुम्ही निवेदन दिलं होतं का? त्यासाठी आम्ही पूर्वी जवळजवळ 6 महिन्यापासून हा विषय अपडेट करतोय आणि त्याच्यावर प्रायव्हेट गाडी लावली तर त्याचं परमिट असलं पाहिजे. त्याच्यावर परमिट नाही आहे. गाडी बेकायदेशीर पैशाचा उधळपट्टी होतो आहे. हे तात्काळ थांबावं ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि ही गोष्टी करत असताना हे लोक आम्हाला रात्री उचलून अटक केलेले आहेत. बरं, ही गाडी जी आहे ते कलेक्टर यांची पीएचचीच गाडी असं समजतं? ते पीएचचीच गाडी आहे. पीएच गाडी म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे लोकशाहीची गळचप्पी करून हे लोक समजा माझे जिल्ह्याचे कलेक्टर प्रायव्हेट गाडी वापरतात. उद्या जर कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण राहणार? गाडी प्रायव्हेट, ड्रायव्हर प्रायव्हेट. माझा जिल्ह्याच्या कलेक्टरला कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? हे व्यापक आमचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये गाडी भाड्याने लावले असेल तर त्याच्यामध्ये परमिट असणं अपेक्षित आहे. परमिटचं देखील चोरी करतात. तसं RTO देखील आम्ही पत्र दिलेलं होतं, तरी ते लोक कारवाई करत नाही आहे. एखादा गरीब माणूस जर गाडी प्रायव्हेट चालवत असेल लगेच तात्काळ त्याच्यावर कारवाई होती. मग अशा माणसावर कारवाई का होत नाही? शेवटी एक प्रकारचा हाही एक प्रकार चोरीच आहे. अजून काही प्रश्न असेल तर बिंदास विचार, मी लगेच उत्तर देतो. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.